चरणी त्रिवार मानाचा मुजरा. बॉल तयार. हा फुल टॉस आहे. कसा सोडेल फलंदाज बंडी जोशी आणि पाठवला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस होता. अक्रॉस द बॅटनं टर्न फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला आलाय. टीम पेटसाठी हा पहिला षटकार. हाफ ट्रॅकर जिकडे पॉवर प्ले सुरू आहे आणि त्यातल्या त्या समोर बंडी जोशी आरसीसी पेठ आणि त्यांच्या सलामीचा फलंदाजीतला तोफखाना त्याचं नाव मैदानावरती खेळत आहे. बंडी नॉन स्ट्रायकर इनला सोहेल शेख उभा. बॉल या बॉलिंग मार्कवर चर्चा झाली आहे. तीच चर्चा झाली आहे की एक्झॅक्टली कसं थांबवलं जावं. मिडॉनला तुम्ही पाहता फोल्डिंग करताना राम म्हात्रे पाटील तेच बोललो मित्रा, तू चुकीचं सांगशील तर आमच्याकडनं मिस्टेक होईल ना बाबा. 12th मॅन काळजी घ्या त्या गोष्टीची. वन ऑफ द ऑल टाइम फेवरेट लेफ्ट हँडेड कल्याण डोंबिवली विभागातील एक नामांकित डावखुरा त्याचा अनुभवी खेळाडू. ऑन साइडला हा देखील खेचलाय लांबून. आता गुडलंड स्पॉट वरती टाकला होता, तिकडनं पीक केलाय आणि मारलाय हा सलगचा तिसरा मोठा फटका. षटकार 6 धावा. ज्यांना सलगचे 3 बॉल 3 मारलेत. षटकार रतन मानेरकर सर भूमिकेत त्यांना साथ देतात. स्क्वेअर लेगला सचिन कडू सर आणि सध्या मॅच रेफरीच्या भूमिकेत अरविंद म्हात्रे सर. हो चौथा येईल का एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेट बंटीसाठी किती इझी आहे ना ते सध्या बंटीची बॅट मैदानावरती दाखवतीये आणि सध्या बंटी जोशी नावाचं वादळ मैदानावरती सुरू झालंय आणि हे वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. मेहनत करावी लागेल. अजून धनंजय पाटीलला काहीतरी वेगळं करावं लागेल. राम तेच म्हणतोय की कुठेतरी मिस्टेक्स होती आहे. मागचा जो तिसरा मारला ना तो क्वालिटी बॉल होता. तिकडे बंटीनं आपल्या क्वालिटी स्किलच्या जोरावरती सिक्सर मारला आणि आता जो नंबर 4 आला हा देखील अर्ध्या विकेटवरती होता. अगदी बॅकलिफ्टला वरती आणत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आला षटकार.